इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या बाबींचा विचार करावा? माझ्या दृष्टीने जो ब्रेथ टू नो ब्रेथ जर्नी आहे प्रत्येक ह्युमन बिईंगचा, तर त्या जर्नीमध्ये ॲस्पिरेशन्स खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येकाला काहीतरी आयुष्यात साध्य करायचं असतं. साध्य करताना बऱ्याच गोष्टी लागतात, टॅलेंट लागतो, बऱ्याच तुमचं हार्डवर्क लागतं आणि एक कॅपिटल पण लागतं बऱ्याच वेळेला. तो कॅपिटल कसा जनरेट करायचा, विच यू कॅन कॉल इट वेल्थ मॅनेजमेंट असू दे, काय असू दे, इज द रिअल ॲस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यात काही अर्थ नाही. शेअर मार्केटमध्ये पैसे कसे कमवले जातात? तर माझ्या दृष्टीने आणि गेल्या 30-40 वर्षाचं अनालिसिस केलं तर आपली नॉमिनल जी-डी-पी म्हणजे आपली दर वर्षाची जी-डी-पी प्लस इन्फ्लेशन एवढा रिटर्न निफ्टी आणि सेन्सेक्स देतो. तर जर का तुम्ही बघाल गेल्या 30-40 वर्षाचं रिटर्न 11 ते 12% रिटर्न इज आवर नॉमिनल जी-डी-पी. तो मिळतो. आता लोकांना वाटतं 11 ते 12 कमी आहे, पण 11 ते 12 ह्यूज रिटर्न आहे. का सांगतो तुम्हाला? कारण आज जर का आपला इन्फ्लेशन 4 ते 6% आहे, तर आपण 5 ते 6% या इन्फ्लेशनच्या वरती रिटर्न बनवतोय. नाऊ वेल्थ क्रिएशन म्हणजे काय, की बाबा माझा पोर्टफोलिओ हा इन्फ्लेशनपेक्षा जास्त वाढला पाहिजे. माझ्याकडे जी वेल्थ आहे ती इन्फ्लेशनपेक्षा जास्त वाढली नाही, तर वेल्थ इरोजन होतं. ते कुठे होतं? बँकेत डिपॉझिटमध्ये ठेवलं तर इरोजन होतं. पण म्हणून मार्केटमध्ये येणं महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करताना कोणती काळजी घ्यावी? आय वुड से दीज आर व्हेरियस लेवल्स, यू कॅन कॉल इट ॲडिक्शन ऑल्सो. म्हणजे एक शेअर घेतला, पहिल्यांदा डिपॉझिटर होता, नंतर शेअर होल्डर झाला, त्याच्यानंतर इंट्राडे करायला लागला. तर इंट्राडे म्हणजे सकाळी घेतला, विकला, संध्याकाळी विकला आणि तो हळूहळू इन्व्हॉल्व्ह होत जातो. त्याच्यानंतरची लेवल असते डेरिव्हेटिव्हज. त्याच्या सगळ्यात वरची लेवल असते मार्जिन ट्रेडिंग. तो म्हणेल तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत ना, मी तुम्हाला 30 लाख रुपये ट्रेड करायला देतो. आता तुम्ही लिव्हरेज म्हणजे बॉरो करून जेव्हा ट्रेड करता, ट्रेडिंग करत असताना ब्रोकरेज त्या ब्रोकरला मिळत राहतं. पण तुमची वेल्थ बनते की नाही ह्याचं काही शाश्वती नाही आहे. ट्रेडिंग कोणाचा फायदा होतो? तर फक्त ब्रोकरचा होतो. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुरुवात कशी करावी? इन्व्हेस्टर्सनी एक लक्षात घेतलं पाहिजे, की निफ्टी किंवा सेन्सेक्स हे काय? हे आहेत टॉप 50 स्टॉक्स किंवा टॉप 30 स्टॉक्स सेन्सेक्सच्या. हे कोण ठरवतं? कोणी ठरवत नाही. मार्केट ठरवतं. ॲस्पिरेशन मीट करायला जी मला वेल्थ हवी आहे, तर मी जाऊन सिंपल निफ्टीमध्ये विकत घ्यावी. निफ्टी विकत घेता येतो हे पण लोकांना माहीत नाही. म्युच्युअल फंडमध्ये बऱ्याचशा म्युच्युअल फंडमध्ये एक निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्स फंड्स आहेत. तिथे कोणी फंड मॅनेजर नसतो. ते फक्त तो पोर्टफोलिओ कॉपी करतात निफ्टीचा आणि तो विकत घ्या. त्याचा रिटर्न किती असेल? तर नॉमिनल जी-डी-पी असेल. दरवर्षी असेल का? नाही. 10 वर्षात असेल? नक्की असेल. शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी कोणते कोर्सेस करावे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोर्सेस आहेत. त्यांनी ते करावे रादर दॅन गोइंग टू एनी प्रायव्हेट पर्सन, की बाबा तो सांगेल की हे ट्रेडिंग कराल. कारण एक आहे की एक लक्षात घ्या की वेल्थ क्रिएशन ही शॉर्ट टर्म एक्सरसाइज नाहीच आहे. हा खरा लाँग टर्म एक्सरसाइज आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कोण करू शकतं? एक तर लोकांचे पैसे तुम्ही लीगली मॅनेजच करू शकत नाही. तुम्हाला सेबीचं लायसन्स लागतं. तुम्हाला पी-एम-एसचं लायसन्स पाहिजे. त्याशिवाय तुम्ही लीगली करूच शकत नाही. तुम्ही जे करताय ते इल्लीगल आहे आणि जो पैसे एखाद्याला तसा देतोय करायला त्यांनी विचारावं तो वेदर ही इज रजिस्टर्ड टू डू दॅट. प्युअर कन्सल्टिंग देअर इज नो सच थिंग एज प्युअर कन्सल्टिंग. दॅट इज वन. नंबर 2, तुम्ही जे तुमचे पैसे इन्व्हेस्ट करताय त्याचं एकच बेंचमार्क आहे समजायला, की तुम्ही बरोबर काम करताय की नाही, हे निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न आणून दाखवा. आणि निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न आणणं हे सोपं नव्हे. सोन्यामधील इन्व्हेस्टमेंट विषयी काय सांगाल? गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट का असते? शेवटी गोल्ड इज म्हणजे आम्ही फायनान्स वर्ल्डमध्ये म्हणतो इट इज अ हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. म्हणजे कसं की बाबा इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न मिळतात. आत्ता क्रिप्टोमध्ये लोकं म्हणतात की कॅन क्रिप्टो रिप्लेस गोल्ड? दॅट इज अ बिग डिस्कशन इटसेल्फ. बट इट इज अनलाइकली. वेअर इज गोल्ड इज देर इज अ हार्ड ॲसेट. क्रिप्टो इज नॉट रिअली बॅक्ड बाय एनी कॅश फ्लो. घरामध्ये पैसे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे का? ₹100 घरात ठेवले, तर तो 6% ॲन्युअलाइज्ड बेसिसवर दरवर्षी त्याची किंमत कमी होते. त्यामुळे घरात पैसे किती ठेवायचे हे तुम्ही ठरवा.
जास्तीत जास्त पैसे बँकेत तरी राहू द्यात, नाही तर म्युच्युअल फंडमध्ये तरी राहू द्यात, पण इट शुड अर्न फॉर एव्हरी डे. होम मेकरला ते क्लिअर पाहिजे की माझा कुठलाही पैसा असाच पडून राहिला नाही पाहिजे, कंटिन्युअसली बँकेत तरी पाहिजे. मी हे नाही म्हणत की बँकेत असून तुमचं इन्फ्लेशन बीट होतं, दॅट इज अनदर मुद्दा, पण ॲटलिस्ट काहीतरी ग्रो होतो.